नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांचं जी 2025साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली लिपिक रंगलेखक गट क या पदासाठीची 72 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. पुणे या सैनिक कल्याण विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मग ही जी लिपिक पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्यासाठी वेतन श्रेणी काय असणार आहे तर ती असणार आहे 19,900 ते 63,200 यामध्ये वेतन श्रेणी असणार आहे. याच्यामध्ये जे आहे ते पदाचं नाव आहे लिपिक टंकलेखक गट क आणि अनुसूचित जातीसाठी 10 जागा असणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी 6, विभक्त जाती अ साठी 2 आहेत, भटक्या जमाती ब साठी 2 आहेत, भटक्या जमाती क साठी 3 जागा असणार आहेत, भटक्या जमाती ड साठी 2 जागा असतात, विमाप्र साठी 2 जागा असणार आहेत, इतर मागासवर्गासाठी 14, SCBC साठी जे आहे तर 7 जागा असणार, EWS साठी 7 असणार आहेत, अराखीव खुल्यासाठी 17 असे एकूण 72 पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे. आणि वरील पद जे आहे तर एक पद जे आहे 60% संवर्गातून जे आहे तर अपंगत्व असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक जो आहे तर त्याच्यानुसार भरण्यात येणार आहे. तर त्यांच्यासाठी एक पद राखीव असणार आहे. त्यानंतर ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती 2025मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सैनिक कल्याण विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कॅटेगरी वाईज जो आहे तर ते पदं मागवण्यात आलेले आहेत. मग याच्यासाठी अटी व शर्ती काय लागणार आहेत ते देण्यात आलेले आहेत. सविस्तर तुम्हाला पाहता येणार आहेत. गटकसाठीची म्हणजे लिपिक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. वयोमर्यादा जी आहे तर ती तुम्हाला किमान तुमचे 45 वर्ष असणं आवश्यक आहे. म्हणजे 45 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. सशस्त्र दलात ज्यांनी 15 वर्षाहून अधिक म्हणजे कमी नाही सेवा म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेली आहे. शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग दर जो आहे 30 शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज कसा भरायचा आहे तर अर्ज प्रणाली जी आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. विहित कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज अपलोड करायचे आहे. तर परीक्षा शुल्क भरणा करायचा आहे. त्याच्यासाठी जे आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत. कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते देण्यात आलेलं आहे. स्कॅनिंग केलेले सॉक्सर लागणार, 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट, पदवीचं असेल तर ते सर्टिफिकेट लागणार आहे, डिप्लोमाचं सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, राज्याचा अधिवास असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभवाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकातून असेल तर त्याचं प्रमाणपत्र, SCBC घटकातून असेल तर त्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, पॅन कार्ड अपलोड करायचं आहे, माजी सैनिक असल्याचा पुरावा अपलोड करायचा आहे, वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे. त्यानंतर जे आहे तर अपंग असाल तर त्याचं तुम्हाला 40% जास्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते संपूर्ण डिटेल द्यायचे आहे. त्यानंतर सर्वसाधारण जे आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज पद्धतीने जे आहे ते स्वीकारता येणार आहे. तर ते तो अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आली आहे www.mahasainik.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे. रिसोर्स टॅब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला अर्ज जे आहे ते सबमिट करता येणार आहे. तर 14 ऑक्टोबर 2025 जे आहे ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गातून असाल तर 1,000 आणि आर्थिक दुर्बल घटक अनाथ असाल म्हणजे आर्थिक दुर्बल घटक मागास असेल तर 900 रुपये असणार, नॉन रिफंडेबल असणार आहे हे परीक्षा शुल्क. त्यानंतर सेवानिवृत्तीची शर्ती जी आहे ते देण्यात आलेल्या आहेत. कर्तव्य व जबाबदारी देण्यात आल्या. परीक्षा जी आहे ती या पद्धतीत म्हणजे कंपनीद्वारे ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. 40% मार्क्स पासिंगचं क्रायटेरिया जो आहे तर तो याच्यासाठी लागू असणार आहे. प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ते 7 दिवसाच्या अगोदर उमेदवारास जे आहे सेवा प्रवेशाप्रमाणे जे आहे तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती ही संपूर्ण जाहिरात जी आहे सैनिक कल्याण विभागाची 2025साठीची पुणे विभागाची तर प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती होती. 9 ऑक्टोबर 2025ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. फक्त याच्यासाठी क्रायटेरिया जो आहे तर अर्ज करण्यासाठी जे आहे तर माजी सैनिक असणं आवश्यक आहे आणि 15 वर्षाची सेवा जी आहे तर सैनिक विभागामध्ये म्हणजे सैनिक म्हणून तुम्ही दिलेले असणं आवश्यक आहे भारतीय सेनेमध्ये. तर तुम्हाला इथं अर्ज करता येणार. म्हणजे एक सर्व्हिसमॅन जे आहे तर त्यांच्यासाठी ही स्पेशल जाहिरात जी आहे 2025साठीची ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.